नमस्कार मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपण कथेला. स्मिता फक्त 28 वर्षाची होती जेव्हा तिचा नवरा अमोल एका अपघातात अचानक गेला आणि एका क्षणात तिचं आयुष्य पूर्ण बदललं. 2 लहान मुलं, डोक्यावर कर्ज, सासरच्यांचे टोमणे, समाजाचे प्रश्न आणि स्वतःच्या दुःखाशी झुंज देत ती जगत राहिली. कारण तिला माहित होतं की ती तुटली तर तिच्या मुलांचं आयुष्य अंधारात जाईल. सुरुवातीचे काही महिने ती रात्रभर रडायची, पण सकाळ होताच मुलांसमोर हसण्याचा अभिनय करायची. लोक म्हणायचे, इतक्या तरुण वयात विधवा झाली, आता आयुष्य कसं जाणार. काही जणी तिच्या कपड्यावर बोलायच्या, तर काही तिच्या हसण्यावरही प्रश्न उपस्थित करायच्या. पण स्मिता शांत राहायची, कारण तिच्यासाठी आता जगण्याचं एकच कारण होतं, तिची 2 मुलं, आरव आणि परी. नवऱ्याच्या जाण्यानंतर सासरच्यांनीही हळूहळू तिला परकी मानायला सुरुवात केली. घरातील प्रत्येक खर्चासाठी तिला ऐकून घ्यावं लागायचं. एक दिवस तर तिच्या धीराने स्पष्ट सांगितलं, तू नोकरी कर, नाहीतर मुलांना घेऊन माहेरी जा. त्या रात्री स्मिता खूप रडली, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ठरवलं की आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं. तिने एका छोट्या शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू केली. सकाळी मुलांना तयार करायचं, शाळा, घरी येऊन स्वयंपाक, रात्री मुलांचा अभ्यास आणि मग एकटीने अश्रूमध्ये झोप. दिवस खूप कठीण होते, पण ती हार मानली नाही. हळूहळू मुलं मोठी होत होती आणि स्मिताही मजबूत होत होती. शाळेत सगळे तिच्या मेहनतीचं कौतुक करायचे, पण समाज अजूनही तिच्याकडे दयेने किंवा संशयानेच पाहायचा. एक दिवस शाळेत नवीन शिक्षक आले. त्यांचं नाव आदित्य होतं. शांत स्वभाव, समजूतदार आणि इतरांपेक्षा वेगळा. सुरुवातीला फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं, पण हळूहळू त्याला स्मिताच्या आयुष्याची कल्पना आली. तो तिच्या मुलांशीही खूप प्रेमाने वागायचा. आरव आणि परीला आदित्य खूप आवडू लागला. अनेक दिवसांनी स्मिताला कोणाशी बोलताना मन हलकं वाटू लागलं, पण ती स्वतःलाच थांबवायची, कारण तिच्या मनात कायम समाजाची भीती होती. लोक काय म्हणतील, हा प्रश्न तिला सतावत राहायचा. एक दिवस शाळेतून परतताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आदित्यने तिला मुलांसह घरी सोडलं. त्या दिवशी अनेक शेजाऱ्यांनी तिला खिडकीतून पाहिलं आणि दुसऱ्या दिवसापासून कुजबूज सुरू झाली. विधवा असूनही परक्या पुरुषांसोबत फिरते, हे शब्द स्मिताच्या कानावर पडले आणि ती पुन्हा तुटू लागली. तिने आदित्यपासून अंतर ठेवायला सुरुवात केली, पण आदित्यने शांतपणे विचारलं, तू इतरांसाठी जगणार आहेस का स्वतःसाठी? त्या एका प्रश्नाने ती पूर्ण हादरली. रात्री ती खूप विचार करत राहिली. खरंच ती कित्येक वर्षापासून फक्त समाजाच्या भीतीत जगत होती. तिला हसायचं होतं, पण ती हसायला घाबरत होती. तिला कोणाशी मन मोकळं करायचं होतं, पण ती स्वतःलाच थांबवत होती. काही दिवसांनी परी आजारी पडली आणि रात्री उशिरा आदित्यच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पूर्ण रात्र तो त्याच्या सोबत होता. त्या दिवशी स्मिताच्या मनात आदित्यबद्दलचा विश्वास आणखी वाढला. पण जेव्हा ही गोष्ट सासरच्यांना कळली, तेव्हा घरात खूप भांडण झालं. आता दुसरं लग्न करायचं आहे का, हा प्रश्न तिच्या सासूबाईंनी रागाने विचारला आणि स्मिता शांत उभी राहिली, कारण तिच्याकडे उत्तर नव्हतं. खर तर तिच्या मनातही भीती होती. तिला वाटायचे, दुसरं प्रेम करणं म्हणजे अमोलला विसरणं का. अनेक रात्री ती अमोलचा फोटो हातात घेऊन रडली. मी चुकीची आहे का, हा प्रश्न ती स्वतःलाच विचारायची. पण एक दिवस तिचा मुलगा आरव तिच्याकडे आला आणि म्हणाला, आई, आदित्य सर आपल्यासोबत कायम राहिली तर चालेल ना? तू त्यांच्या सोबत असतेस तेव्हा खुश दिसतेस. त्या छोट्या मुलाच्या शब्दांनी तिच्या डोळ्यात अश्रू आले. मुलांनाही तिचं दुःख दिसत होतं. काही दिवसांनी आदित्यने तिला शांतपणे लग्नासाठी विचारलं. कोणताही दबाव नाही, फक्त आयुष्यभर साथ देण्याचं वचन. स्मिता काही क्षण शांत राहिली, कारण तिला वाटत होतं की हा निर्णय फक्त तिचा नाही, तर तिच्या मुलांचाही आहे.
तिने मुलांशी बोललं आणि दोघांनीही आनंदाने होकार दिला. पण समाज अजूनही तयार नव्हता. गावात चर्चा सुरू झाली. काही लोकांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. काही नातेवाईकांनी संबंध तोडले. पण यावेळी स्मिता शांत नव्हती. तिने ठामपणे सांगितलं, विधवा असणं गुन्हा नाही आणि पुन्हा आनंदाने जगण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. तिच्या आवाजात पहिल्यांदाच आत्मविश्वास होता. लग्नाचा दिवस साधा होता. ना मोठा मंडप, ना जास्त लोक, फक्त काही जवळची माणसं आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. लग्नानंतर पहिल्यांदा स्मिताला आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागलं. आदित्यने कधीही अमोलची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्याने मुलांना नेहमी सांगितलं, तुमचे बाबा खूप चांगले होते. त्यामुळे मुलांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदर वाढला. हळूहळू समाजही शांत झाला, कारण लोकांना दिसत होतं की स्मिता आता खरंच आनंदी आहे. अनेक वर्षांनी ती पुन्हा मनापासून हसू लागली. एकेकाळी जी स्त्री स्वतःला संपलेलं समजत होती, तीच आता इतर महिलांसाठी प्रेरणा बनली होती. गावातील अनेक विधवा स्त्रिया तिच्याकडे येऊन बोलू लागल्या. स्वतःचं आयुष्य पुन्हा सुरू करण्याचं धाडस त्यांना स्मिताकडून मिळू लागलं. एक दिवस शाळेत महिला दिनाच्या कार्यक्रमात स्मिताला भाषणासाठी बोलावलं गेलं. ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली, स्त्रीचं आयुष्य तिच्या पतीसोबत संपत नाही. तिलाही स्वप्न पाहण्याचा, प्रेम करण्याचा आणि आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिचं भाषण ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मागच्या रांगेत उभा असलेल्या आदित्य शांतपणे टाळ्या वाजवत होता आणि मुलं अभिमानाने आईकडे पाहत होती. त्या दिवशी स्मिताला जाणवलं की आयुष्य कितीही कठीण असलं तरी वेळेनुसार जखमा भरतात आणि मन पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला शिकतं. कारण दुसरं लग्न म्हणजे पहिल्या प्रेमाचा अपमान नसतो, तर आयुष्याला दिलेली दुसरी संधी असते आणि प्रत्येक माणूस त्या संधीचा हकदार असतो. लग्नानंतर स्मिताच्या आयुष्यात हळूहळू शांतता येऊ लागली होती. पण प्रत्येक सुखामागे काही जुन्या जखमा पुन्हा जाग्या होत होत्या. आदित्य खूप समजूतदार होता, तरीही स्मिताच्या मनात कधी कधी अपराधीपणाची भावना यायची. रात्री सगळे झोपल्यावर ती बाल्कनीत बसून अमोलच्या आठवणीत हरवून जायची. एक दिवस आदित्यने तिला शांतपणे विचारलं, आजही त्याची आठवण येते ना? स्मिताच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. ती म्हणाली, हो, आणि कधी कधी वाटतं मी चुकीचं तर नाही ना केलं. आदित्य हलकसा हसला आणि म्हणाला, प्रेम कमी झालं म्हणून तू पुढे गेलीस असं नाही. फक्त आयुष्य थांबू नये म्हणून तू जगायचं ठरवलंस. त्या शब्दांनी स्मिताचं मन हलकं झालं. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या भावना इतक्या शांतपणे समजून घेत होतं. दिवस पुढे जात होते. मुलंही आदित्यसोबत खूप मोकळी झाली होती. आरव त्याला बाबा म्हणायचा प्रयत्न करायचा, पण प्रत्येक वेळी थांबायचा. एक दिवस आदित्यने स्वतःच त्याला जवळ घेतलं आणि म्हणाला, तुला जे वाटतं ते बोल. नात्यांना जबरदस्ती नसते. त्या दिवशी आरवने पहिल्यांदा त्याला बाबा म्हटलं आणि स्मिताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण दुसरीकडे समाज अजून पूर्ण बदलला नव्हता. गावात काही लोक अजूनही कुजबूज करायचे. स्मिता बाहेर पडली की काही नजर अजूनही तिला टोचायच्या. एक दिवस तर जुन्या नातेवाईकांनी एका कार्यक्रमात तिचा अपमान केला. पहिला नवरा गेल्यावर एवढं लवकर दुसरं घर बसवलं. हे शब्द ऐकून तिचं मन पुन्हा दुखवलं. ती घरी येऊन खूप रडली. तिला वाटलं कितीही पुढे गेलं तरी लोक भूतकाळ सोडणार नाहीत. पण त्या रात्री परी तिच्या जवळ आली आणि म्हणाली, आई, लोक काहीही बोलले तरी तू आमच्यासाठी सर्वात चांगली आहेस. त्या छोट्या शब्दांनी स्मिता पुन्हा मजबूत झाली. काही महिन्यांनी आदित्यच्या आईची तब्येत खराब झाली आणि त्यांना गावाकडे जावं लागलं. सुरुवातीला आदित्यची आई स्मिताला स्वीकारायला तयार नव्हती, कारण ती विधवा आणि 2 मुलाची आई होती. पण स्मिताने तिची सेवा इतक्या मनापासून केली की हळूहळू तिच्या मनातील राग वितळू लागला.
एक दिवस आजारी अवस्थेत तिने स्मिताचा हात हातात घेतला आणि म्हणाली, माझा मुलगा तुझ्यासोबत खरंच आनंदी आहे. हे ऐकून स्मिताच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. आयुष्य आता स्थिर वाटू लागलं होतं. पण नियती पुन्हा एक परीक्षा घेणार होती. आदित्यच्या शाळेत काही गैरसमज निर्माण झाले आणि त्याच्यावर चुकीचे आरोप लावले गेले. लोकांनी त्याच्यावरही बोट उचलायला सुरुवात केली, कारण तो एका विधवा स्त्रीशी लग्न केलेला होता. आदित्य खूप तणावात गेला, पण यावेळी स्मिता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. जसं एकेकाळी आदित्य तिच्यासाठी उभा राहिला होता, तसं आता ती त्याच्यासाठी लढत होती. तिने प्रत्येक आरोपाला ध्येयाने उत्तर दिलं, पुरावे गोळा केले आणि शेवटी आदित्य निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. त्या दिवशी आदित्यने तिच्याकडे पाहून म्हटलं, पूर्वी मी तुला जगायला शिकवत होतो, पण आज तू मला लढायला शिकवलं. त्यांच्या नात्यात आता फक्त प्रेम नव्हतं, तर खोल विश्वास निर्माण झाला होता. काही वर्षांनी आरव मोठा झाला आणि एका कार्यक्रमात त्याने भाषण करताना सांगितलं, माझ्या आयुष्यात दोन बाबा आहेत. एक ज्यांनी मला जन्म दिला आणि दुसरे ज्यांनी मला जगायला शिकवलं. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला आणि स्मिताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर पूर्णत्वाचे होते. तिला जाणवलं की आयुष्याने तिच्याकडून खूप काही हिरावून घेतलं, पण त्याचं आयुष्याने तिला पुन्हा उभं राहण्याची ताकदही दिली. आणि त्या दिवसानंतर स्मिता जेव्हा आरशात स्वतःकडे पाहायची, तेव्हा तिला तुटलेली विधवा दिसत नव्हती. तिला दिसायची एक मजबूत स्त्री, जी संकटाशी लढून पुन्हा आनंदाने जगायला शिकली होती. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.